मॉर्निंग साईराम. 5 वाजलेत. आता सकाळीच उठलोय आणि जाऊ आता विसर्जनाला. सकाळीच उठलोय सँडी भाऊनी बोट भेटणार नाही. फटाफट जाऊ. बोटीसाठी जरा लवकर उठावं लागते म्हणून 5 वाजलेत उठलोय आणि आता लगेच बोटीत जाणार आहे. आता मरीनला आहे. आता इथून बोटीत चढू आणि मग विसर्जना निघू. लालबागचा राजा यायला थोडा टाइम लागतो. 9 वाजतात, 9-8 वाजतात. पण आम्ही त्याच्या आधी जरा तयार होतो. तर तुम्ही बघू शकता किती गर्दी झालेली आहे. लालबागच्या राजासाठी अक्षरला टीका लागलेली आहे. तरी खूप जण कोणी झोपलेले आहेत, कोणी उठलेले आहेत, कोणी बसलेले आहेत ना. आता आम्ही थेट बोटीत जाणार. मग सँडी पुढे झाला, त्याच्या मागं मी चाललो आहे. लालबागचा राजा विसर्जन होतो ती त्यांची स्पेशल बोर्ड असते बघा. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. पाण्यात गेलेले आहेत, पाठीमागे येतील. तात्काळ पाठीमागे येतील. खाली केलं तो बीजे चोरून लालबागचा राजा आलेला आहे बघा. ऑप्शन आहे तो. याच्यात पाणी गेला तर चाली होणार नाही, नंतर होतो त्या सुकल्यानंतर. चालत राहिला तर मजा येईल. तर थोड्याच वेळात लालबाग राजाचा विसर्जन होणार आहे. दर्शन घ्यायचं पहिला, नंतर विसर्जन. लालबागचा राजा आलेला आहे. आता आहे बघा. आलेले आता रोड नंबर त्याची आपण खूप वाट बघतो. लालबागच्या राजाची मूर्ती आता थोड्या वेळात विसर्जन होईल. त्या विसर्जनचा ब्लॉग पूर्ण बघा. चला आपण चालू. आता गिरगावला आलोय आणि हे बघा गणपती बघू शकता तुम्ही. गणपती आपण जरा गणपती आले. कोकणीच्या दिवसामध्ये आणि तन्मय जुगाला पण झालेले. लालबागचा राजा आल्यावर आम्ही बोटीत जाऊ. बोटीत फुल ढिंगाणा घालला, फुल मजा आता पूर्ण ब्लॉग नक्की बघा. घंटू टी शर्टचा आहे ना स्पॉन्सर बाय. आता थोड्याच वेळात आम्ही बोटमध्ये जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता पाणी पण फार भरलेलं आहे. हे गाणं वाजवणार थेंबे थेंबे पाणी पडत त्या पोशी मला याद करत. लालबागची मूर्ती आली बघा. हे बोटीची वाट बघतो आता. इथे बोर्ड आहे आमची. इथे बोर्ड आहे.
आणि हे बघा लांब आराम करत येतोय. जागा नाही बोटीत, बोट एकदम फुल झाले. तोपर्यंत आराम. लालबागच्या राजाचा जो सोन्याचा मुकुट असतो तो विसर्जनाच्या आधी काढला जातो. एक नंबर दर्शन झालं यावरती. एक नंबर दर्शन झालं. गणपती बाप्पा मोरया. लालबागच्या राजाचा विजय असो. फोन करता है का बोलले फोन रे गेला बघ.
लालबागच्या राजाची गणपती बाप्पा मोरया. काय खरं होतं एकदम पॉवरफुल ना. फायनली लालबागचं विसर्जन झालेलं आहे आणि लवकरच चॅनलवर नवीन ब्लॉग येईल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.